जेवणातला थाळीतला एक गोडाचा पदार्थ, तो म्हणजे मुगाच्या डाळीपासून बनली जाणारी खीर। तर खीरची रेसिपी ही हेल्दी तर आहेच, लहान मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा घरी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता। तर ही रेसिपी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। मी मुगाची डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतली आहे। आता ती मी कुकरला लावून घेणार आहे। तर ह्या वाटीने म्हणजे या बाउलने आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे। 2 माप घेतलेलं आहे मी। तर 2 बाउल मी मुगाची डाळ घेतली आहे, ती कुकरला लावली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 बाउल पाणी घालून घ्यायचं आहे। याप्रमाणे मी पाणी घालून कुकर लावून घेत आहे आणि कुकरचं पाणी आपलं शिटी वाजल्यानंतर बाहेर येतं, त्यामुळे मी एक टिश्यू पेपर असा लावून घेतला आहे, म्हणजे कुकरचं पाणी जे येईल ते टिश्यू शोषून घेईल। याप्रमाणे एक शिटी काढून घ्यायची आहे। कुकरला एकच शिट्टी बास होईल डाळ शिजण्यासाठी। तर डाळ शिजून झालेली आपली। आता एका कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तूप घालून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला पाहिजे ते ड्रायफ्रूट घालून भाजून घेणार आहोत। त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत बघा। बदाम आणि काजू घेतले, मनुका घेतला आहे। लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत आणि त्यामध्ये मी अर्धा बाउल ओलं खोबरं भाजून घेत आहे आणि हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊया। 2-3 मिनिटात भाजून होईल आणि ते आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवूया। आणि त्याच कढईमध्ये मी आता गूळ टाकणार आहे। गूळ 1.5 बाउल घेतला आहे मी। तुम्हाला 2 बाउल जर गोड खीर पाहिजे असेल तर 2 बाउल घेतलात तरी चालेल। आणि त्यामध्ये मी 1.5 बाउल पाणी घेणार आहे। 1.5 बाउल गूळ घेतला आहे तर 1.5 बाउल पाणी घेतलं आहे आणि ते व्यवस्थित विरघळून घेऊया। गूळ विरघळला पाहिजे आपला। आता आपल्याला डाळ त्याच्यात टाकून घ्यायची आहे। कुकरमधली आपण डाळ आता त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत बघा। याप्रमाणे शिजली आहे, जास्त शिजवायची नाही, एक शिटीच काढायची आहे। आणि ती डाळ आता आपण त्या कढईमध्ये ओतून घेऊया आणि व्यवस्थित त्याला मिक्स करूया। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू स्लोच ठेवायची आहे। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, उकळी आली आहे। आता आपण ड्रायफ्रूट घालूया। ते घालून झाल्यावर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता 1-2 मिनिटांनीच आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे। दूध मी 2 बाउल घेतलं आहे, ते व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला घट्टसर खीर वाटत असेल तर 3 बाउल दूध घालू शकता। आणि त्यामध्ये मी अर्धा टीस्पून वेलची पावडर टाकली आहे। ती व्यवस्थित मिक्स करून मी आता त्याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहे। मी 2 चमचे तूप टाकून घेतलं आहे, म्हणजे खिरीला चव चांगली लागेल। आणि व्यवस्थित मिक्स करून 2-3 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते खीर आपली तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपली खीर तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल, मुगाच्या डाळीची खीर कशी बनवायची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। नमस्कार।